यातयामं गतरसं पुतिपर्युषितञ्चयत् उच्छिष्टमपि चावेद्यं भोजनं सामजं प्रियं. ते तीन प्रकारचे हे चालले, तीन प्रकारचे श्रद्धा, पुढे तीन प्रकारचे आहार, तीन प्रकारचे यज्ञ, तीन प्रकारचं तप, तीन प्रकारचं दान, हे सगळं क्रमे सांगितलेलं आहे. कारण ज्ञातच वस्तू तर ज्ञेयाची अज्ञानामधून हे प्रकार उत्पन्न होतात, नाही ना. कारण सत्वरजतमात्मक आहे ना ते. अज्ञान किम स्वरूप आहे, सत्व पुढे, राज पुढे, तर आणखी काही चौथा गुण आहे का? चौथा गुण नाही. तीन गुणातच अडकून घेतलं आहे. म्हणजे सगळ्यात तीन गुणात्मकच. आणखी श्रद्धासुद्धा किती, विद्या ग्रहण करणे वगैरे, यज्ञ करणे, सात्विक श्रद्धा म्हणजे श्रद्धा, तुमची रजोगुणी श्रद्धा, त्याच्यामध्ये त्रिविधा भवती श्रद्धा देही नाम सात्विकी राजी विद्या. नाही, रजोगुणी श्रद्धा म्हणजे तमोगुणी श्रद्धा आहे, प्रेत वगैरे अमकं तमकं. रजोगुणी वेदांत श्लोकामध्ये आहे ना, त्रिविधा भवती श्रद्धा देयन यजंते सात्विका यक्ष आणि राक्षस वगैरे कोणती रजोगुण आहे. प्रेत पुन्हा उच्चारणे यजंते तामसा तमोगुणी श्रद्धा. त्याचप्रमाणे श्रद्धात्र विभाग झाल्यानंतर आहार घेतला आहे. आहाराच्या नंतर पुढे यज्ञ, पुढे मग तुमचे तीन प्रकारचं तप, तीन प्रकारचं. हे सर्व जरी करत असला मग श्रद्धा नसेल तर अश्रद्धा यावचं तत्तपकुचं असं त्याचे ते प्रार्थना प्रत्यन्न इतकं मग याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा आहारावर ते बरंचसं अवलंबून असल्यामुळे आणि त्याचं हे वर्णन करतात. आयु सत्व बल आरोग्य सुखप्रीती विवर्धना अभ्यास युद्धा शिरावृद्ध्या कट्वम ललवन उष्ण तीक्ष्ण विदायिना राजा दुःख स्वमय प्रदा. शोक दुःख आणि भीतीला कारण यातयामं गतरसं पुतिपर्युषितम् उच्छिष्टमपि चावेद्यं भोजनं तामसं. यातयामं गतरसं, यातयामं म्हणजे अन्न आज शिकवलं आणि उद्या खायचं, याला काय म्हणायचं. त्याच्यावरून बराचसा काळ निघून गेला, त्याच्यातलं सत्वगुण निघून जातात. काळ हा त्याच्यातला काय करतो, हे मग ताजेपणा वेगळा आणि शिळेपणा वेगळा. ताजेपणामध्ये सगळे आणखी हे असतात, म्हणजे विभाग असतात त्याच्यामध्ये, काय विटॅमिन्स असते ताजे याच्यामध्ये. आणि कालाचा हे झाला की त्याच्यातून काय होते, जेवण त्याला यातयामम असं म्हणा. अन्न किंवा ग्रहण करायचं त्याचे सुद्धा शास्त्र आहे. नाहीतर मग आपल्या त्याच्यातला सगळं रजोगुणीला त्याचं जे सगळं चाललेलं आहे. गतरसं म्हणजे त्याच्यातला रस काय झालेला आहे, निघून गेलेला आहे. रसयुक्त असते ना, कारण जे काही आपल्या शरीरामध्ये रक्त मांस वगैरे आधी करून तयार होतं, याला कारण कोणा अन्नच आहे की काय. अलीकडे तर भलतंच निघालेलं आहे. सत्वगुणी सात्विक पदार्थ गेले, दूध म्हणा काय, आणखी पौष्टिक पदार्थ, त्याच्यापासून शक्तिवर्धकता अशी प्राप्त होत असते. आता प्रकार वेगळा निघालेला आहे, त्याची जागा कोणी मासाने घेतलेला आहे, कोणाने मांस. आणि डॉक्टरही सुद्धा सांगायला तसेच झालेले आहे बरं का. म्हणलं तुम्ही काय करत नाही, मांस सेवन करत जा, शक्ती काय होते. आणि काही जे डॉक्टर आहेत ते सांगत असतात मांस खाणाऱ्या माणसाला बरं का तुमचा कॅन्सर झाल्याशिवाय असे सांगणारे काय, ते मांस सेवन करणारे त्याचे परिणाम होत असतात. जाऊ दे.
पुती पर्युषितांची पुती म्हणजे दुर्गंधी आहे का, त्याच्यातला सुगंध निघून गेला ना कोणता दुर्गंध, त्याला पुती असं म्हणत असतात. पर्युषित म्हणजे आदल्या दिवशी नाही का, आदल्या दिवशीचे म्हणजे ज्या वेळेला ते ताजेपणा असतो त्यावेळेला तो अन्न म्हणत नाही. काही काल लोटल्यावर ते त्याला अन्न म्हणत असतात. त्याला पर्युषितमचे यत पर्युषितमचे यत आणि उच्चिष्टमपि सामेध्यम भोजनम सामसम प्रियम. त्याचप्रमाणे जैशी राडी करी असं म्हटले. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं बरंचसं वर्णन केलेलं आहे. आणि ज्याच्यावर ते शास्त्राने खाऊ नका म्हणून निषिद्ध मानलेलं आहे शास्त्राने, तेव्हा ते अमेध्यम म्हणजे शास्त्राने ज्याचा काय केलेलं न सांगण्याकरता निषिद्ध म्हणून मानलेलं आहे. हे बरेचसे प्रकार आहे शास्त्राने ज्याच्यामध्ये मानत नाही कोणी. काही काही खरं खूप पटणार नाही, पण कांद्याचा आणि लसणाचं काय केलेलं आहे निषेध. आणि शास्त्र सांगते त्याच्यामध्ये मोठे गुण आहे. कशात वाताला कारणीभूत गुण आहे. वात आहे ते लसूण हा वातनाशक आहे असं म्हणतात. त्याचं तेल सुद्धा आहे. आणि कांदा हा उष्णतानाशक आहे. तुम्ही बाकी बाई कांदा चिरायला लागले डोळ्यातून काय ते काय कारण बरोबर ते काय. पण शास्त्राने मात्र काय केलेलं आहे मी नाही का. कोणीतरी आपले पुराणे वाघ आणि आपलं चाललं होतं त्याचं पुराण, त्याच्यामध्ये आला निषिद्ध काय आहे आणि ग्राह्य काय आहे. त्याच्यामध्ये काही हे सांगितलेलं आहे का, 4 महिने काय खाऊ नये, कांदे वांगे काय करू नये, खाऊ नये असं असतं त्याच्यामध्ये. मग आता बाईने आणखी श्रावणाचे दिवस सोमवारचा दिवस होता तेव्हा शास्त्री पुराणिक बाबाला विनंती केली. म्हणजे महाराज उद्या कोणता दिवस आहे? सोमवार. तर म्हटलं सोमवार सोडण्याकरता आमच्याकडे काय करा, श्रावणातल्या सोमवाराला फार महत्त्व देतात. तुम्ही आमच्याकडे या की. ते म्हटलं बाई कशाला भानगडीत पडता, जाऊ द्या हे भानगडीत. ते बाईने पायच धरले. जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत पाय. बरं म्हटलं येतो. अरे काय बाईने तर पुराणिक बा जेवायला बाकी पक्वान नाही केले आणि वांग्याची भाजी केली. कशाची? आणि ते निषिद्ध. आणि ते म्हणजे वांगे साधे नव्हते. ते इंद्रायणी काठ, चंद्रभागा काठ, कृष्णा काठ, लुसलुसीत वांगी होती. कच्चे खाऊ वाटे का जरत नाही. आणि पुन्हा साधे वांगे नाही केले, मसालेदार केले. बरं का 50 रुपयाचे वांगे पण 5,000चा मसाला होता. आणि ते वाढायला जर जेवणारा इतर काही मंडळी होती ना, मग पुराणे बॉल लांबून पाहिले. काय पाहिले? ते वर तरंगत होते रस्त्यावर. आता ऐकणाऱ्याने ऐकलेलं होतं की 4 महिने कांदे वांगे काय करू नये म्हणून पहिल्या सुरुवात वाढण्याकरता आहे म्हटलं तिकडे पुढे जा की. आणि मध्ये वांग्याचं पातेल्यातलं काय पाहिले. म्हटलं इकडे ये की. म्हटलं काय करे म्हणायला लागले. म्हणजे महाराज हे तर वांगे आहे की, तुम्ही सांगितलं ना कांदे वांगे काय करू नये. अरे पण म्हणलं कांदे वांगे खाऊ नये, रस्सा खायला काय, रस्सा वाढायला काय रे. बस तो रस्सा वाढायला लागला. ते काय वांगे काय व्हायला लागले, पडायला लागले. त्याने आपला आडवा काय लावला, दांडा लावला. लय म्हणलं आवडा दांडा कशाला लावतो तू. म्हणलं महाराज वांग पडायला पाहते ना. म्हणलं वांग जर आणखी नाही का अक्कल हुशारीनं जर पडत असेल तू कशाला तुम्ही सांगितलं ना कांदे वांगे काय करू नये चातुर्मासामध्ये खाऊ नये. म्हणलं कुठे सांगितलं.
मला पुराणामध्ये देवळात सांगितलं. मग म्हणलं देवळात सांगितलं घरी खायला काय हरकत आहे? असा पर्याय निघाला. 4 महिने काय होते पहा, इकडचा पर्याय बा कुणीकडचा. 4 महिने गेल्यानंतर मग काय कांदे वांगे काय पण ते उत्तर भागामध्ये काय म्हणजे काय आहे, त्याला शाकाहारी भोजन म्हणतात ना. उत्तर भागामध्ये काय म्हणजे काय करीत नाही. मग एक पुन्हा प्रश्न आला, म्हणजे स्वामी रामसब्दाजी होते, शास्त्राने त्याचा काय केलेलं आहे, निश्चित केलेलं आहे. पहिला कल्पना करा तुम्ही मधुकरी करता गेले, त्या मधुकरीमध्ये कांदे वांग्याची भाजी असेल तर मग मधुकरीचा अन्न काय. मग त्या पवित्र अन्नामध्ये मग सर्वांच्याचकडे शाकाहारी आहे का, काही ना काहीतरी कांद्याशिवाय काय होत नाही. त्याच्यात तर भजे करायचे असले तर कांदा. मग आता लावायची कशी संगती. मधुकरीमध्ये काय आले, कांद्या वांग्याची काय आलेली आहे, आणि शास्त्र सांगते खायचं आहे. मग त्यांनी सांगितलं होतं मग त्याच्यातलं जे भाजीमध्ये कांदे जरी असले तरी ईश्वराचं चिंतन करीत काय करायचं, खायचं. अन्नग्रहण करीत असताना कशाचं चिंतन करीत खायचं, म्हणजे ते बाधा करू शकत. असं स्वामी रामसुद्धांनी सांगितलं होतं. पर्याय काढला कोणता. आता एवढा मोठा कांदा विकतो, अमकं विकतो. तुमच्या घरी तुम्ही स्वयंपाक करते, कांदा भाजी टाकणार नाही, पण मधुकरीला गेल्यानंतर असं सांगता येते का बाईला कांद्याची भाजी करू नये, कांदे टाकावे का म्हणून. सहज पर्याय म्हणते आणि सांगितलं. हे ज्ञानेश्वर महाराज उच्चिष्टमपि शास्त्रम, म्हणजे शास्त्राने ज्याचा निषेध सांगितलेला आहे. हे कंजलम न बक्षेत, मांस एक आहे निषिद्ध आहे. साधा विषय मोठं पाप सांगितलं आहे. महापापामध्ये त्याची काय आहे, दारू पिणं सुद्धा साधं पाप नाही, कोणतं आहे. त्या पापामध्ये काही प्रकार आहे ना, महापाप, एक उपपाप, एक कायिक ताप, वाचिक ताप, पुढे हे सगळे पापाचे काय प्रकार आहे. भोजनम तामसम प्रियम, तमगुणी माणसालाही भोजन काय होते, आवडते. निपजले अन्न तसे दुपारी काय रे दिवसे, अति करे ते तामसे घे. अन्न तयार झालेलं आहे, आता कल्पना करा 9 वाजता, आणि दुपारी जेवण करणे किती. स्वयंपाक कधी तयार झाला होता, सकाळी 9 वाजता, आणि जेवायला कधी बसला, दुपारी 2 वाजता जेवला. ते हे पहा, निपजले अन्न तसे दुपारी नती करायचं तामसित, मग त्याला काय वाटतं, असे आनंद वाटत. तरी अर्ध बोकडीले का निपडकर पोणी गेले, आणि ते खाय का चुकले रसाय जे ये ना, तरी अर्ध बोकडीले पूर्ण भाजी होऊ देत नाही, कच्चीच राहिलेली. वाडा वाडा भाजी वाडा. मग ते आणखी बाई म्हणत असते, बाबा म्हणजे कच्चीच भाजी आहे का, म्हणजे तर आम्ही सांगतो ना मला वाडा वाडा, आपण ते घातक होईल ना पोट दुखेला. ते म्हणलं आमचे बरं का जठराग्नी इतका प्रसिद्ध आहे, बारीक बारीक खडे जरी असले तरी बसून टाकतो. किंवा करपोने गेले, जास्त उष्णता लागली तर ते शेंगदाणे कोळसा होत असतात, प्रमाणामध्ये पाहिजे काय पाहिजे. आणि तैसे खाय चुकले रसायन आहे, अजून त्याच्यामध्ये रस निर्माण झालेला तसंच खायला सुरुवात करतात. जया अति कापून निष्पत्ती देतो तरी व्यक्ती, ते अन्न ऐसी प्रतिती तामसन आहे. जया का अति पूर्ण असं की तयार झालेलं आहे अन्न ग्रहण करण्याकरता, ज्याच्यामध्ये रस भरलेला आहे सगळा, तर तो त्या अन्नाला काय म्हणत नाही, अन्न म्हणत नाही. ते आम्ही होतो बा द्वारकेच्या प्रवासाला गेलो होतो, तेव्हा बसचा प्रवास असल्यामुळे त्याच्यामध्ये ते ड्रायव्हर आणि कंडक्टर ते दोघे इस्लाम जातीचे होते. शिस्तीचा होता ड्रायव्हर. थोडा वेळ लागला तर राखवायचा. 9ला गाडी सुटणार आहे असं सांगितल्यानंतर
9:15 जरी आला तरी तो त्याच्यावर रागवायचा. म्हणजे आणि ते रात्री जवळजवळ 11च्या पलीकडे गाडी थांबली त्यावेळेला सगळे हॉटेलं काय होते. आणि आमचं जेवण एका ब्राह्मणाच्या जोडप्याकडे होतं बा. आता येणार ते तुमच्या कंडक्टर ड्रायव्हरचा सगळे लॉज वगैरे सगळे. मग त्याला सांगितलं, म्हटलं आमच्याचकडे जेवा. म्हणजे साजूक पुरणाची पोळी, त्याच्यावर ते तूप, अमकं तमकं जेवायला गेलं. दुसऱ्या दिवशी बरं का थोडा वेळ लावला त्याने. रोज 9:15 गाडी सुटायची तर 10:15 वाजले. लोक म्हणायला लागले, म्हणले का थोडा वेळ झाला तर आमच्यावरती राग होता आणि तुम्ही 1 तास उशिरा आला. अरे बोले खाना खाणे गए थे. आपण रात्रीच्या पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या. हो क्या खाना आहे क्या बोले. ते त्याला जेवण म्हणत ते इथं घेतलेलं आहे. म्हणून अन्नायसी प्रतिती तामसा नाही. म्हणून त्याला किती जरी तुम्ही पुरणाची पोळी तुपाची जरी घोळली तरी मांस खाणाऱ्या माणसाला आवडत. वैसे नाही काही विपादे सदंना वय अंतरी घाणे सुटे जवळ आहे व्याघ्र द्यायचा. वाघाचा दृष्टांत देऊन सांगितलेला आहे. तो वाघ काय करत असतो, एखादा पशु म्हणा वगैरे जो असं धरतो आणि तो त्या दिवशी काय करीत नाही, ते खात नाही. मला 2 दिवस गेल्यानंतर त्याला दुर्गंधी सुटते. काय सुटते, आणि मग तो वाघ काय करतो, त्यावेळेस त्याला वाटते हे खरं मांस आहे म्हणून. म्हणजे वाघाचा प्रश्न आहे. ते काही लोक असतात ना, तर पुन्हा येत असतो तो जिथे काय पशु मारलेला असो, ते बरोबर धरणारे लोक त्याला ते पुन्हा येणार आहे म्हणून बरोबर त्याला धरतात. घाणी सुटे तवर आहे. दुर्गंधी सुटली म्हणजे त्या वाघाला आणखी आनंद होतो. का बवे दिवसा ओलांडिले स्वादपणे सांडिले. पुष्कळ दिवस निघून गेलेले आहे. स्वादपणे त्याच्यातला स्वाद काय केलेला आहे, निघून गेले आहे. शुष्क अथवा सडले. पोती शब्दाचा अर्थ आहे. शुष्क म्हणजे पीठमय, ज्यांच्यात कोणताही रस नाही आहे. अथवा सडले, जास्त दिवस राहिला म्हणजे आंबासुद्धा काय होतं, सडून जातो. जास्त दिवस गेले म्हणजे दोष निर्माण आणि हे बदलते. गाभिणे म्हणजे किडे पडलेले. काय पडलेले, त्या अन्नामध्ये जास्त दिवस राहिले म्हणजे काय पडतात, किडे पडत असतात त्याच्या. स्वादपणे सांडले अशोक्षका सडले गाभिणे हो. तैसे बाळाच्या राडीवरी आणि चिवडोनी साडी राडी करी आणि कासवे बैसोनी नारी गोतमे. काही काही प्रथा आहे, एक ताट मोठं असं ठेवायचं बरं का, आणि त्याच्यामध्ये पदार्थ काय करायचे आणि त्याच्यात मध्ये पोरं बाळ माझे अचडे वाचडे घेतले आणि मग ते असे ते सगळं काय करायचं एकत्रित करायचं. आणि ते सगळं कुटुंब त्याच्याची लहान लहान पोरं त्यांना काय कळते का, मग ते जेवता जेवता खाता खाता त्यांना लघवी लागते. ते तिथंच उभे जवळच ताट असल्यामुळे त्याच्या लघवीचा प्रसाद कुठं कालवून खातो काय त्याला त्याचं काही वाटत. तेव्हा बाळाची हातवरी आणि चिवडले जायची राहते. मग ते लहान पोर असं असं करतात, हे करतात. सवय बैसोनी नारी गोतामीर. गोतामीर म्हणजे सर्वांना घेऊन काय करतो, त्यांच्या पद्धती एका ठिकाणी बसतात आणि खायला काय करतात. भारतीय संस्कृती तशी नाही. ऐसेने कश्मळ खाय तेव्हा सुखभोजन होय. असा ज्या वेळेला आणखी तो जेवण करतो त्यावेळेला त्याला वाटते आपलं खरोखरच जेवण झालेलं आहे. आणि येणे न दाय पापी आज एवढ्यापर्यंत आणखी आणि हे होत नाही. मग चमत्कार देखा निषेधाचा आंबोखा. म्हणजे शास्त्राने आणखी तस्मात शास्त्राने सांगितलं अमकं खायचं अमकं खाऊ नये. हा निवाडा कोणी केलेला आहे ना. ज्याच्यावर ते निषेध बघा. जया का सदोषा कुद्रव्यासी.
म्हणून त्याच्यात दोषयुक्त जे पदार्थ असतात शास्त्राने ज्याला निश्चित केलेलं आहे असं जे द्रव्याचं आहे. त्याचप्रमाणे अपेयाची अपानी न खाद्याच्या भोजने, काही सगळ्या ह्याच्यामध्ये आहे ना आहार आहे ना तो अखाद्य अपेयाच्या पाणी दारूचा काय केलेला आहे तुमचे गोंडच नाव दिलेलं आहे का आता अलीकडे वाईन म्हणतात त्याला काय म्हणतात आता अलीकडे असते दारूच पण नाव काय द्यायचं गोंडच नाव द्यायचं तुम्हाला माहीत नाही बा ते चाललं होतं तुमच्या शेतकऱ्याला सांगितलं की द्राक्ष जे आहे ना त्या द्राक्षाची काय करा वाईन दारू काढा दारू नाव नाही ठेवायचं काय ठेवायचं वाईन आणि दुकानामध्ये विकण्याकरता काय करायचे लोकांना वाटते वाईन आहे दारू थोडीच आहे आई मुळामध्ये कोण आणि वाईन म्हणून ब्यान्नाचं बाजारीने सांगितलं असं करायचं नाही बरं का द्राक्षाच्या ठिकाणी त्याची दारू विकण्या काढ्या खुशाल होतं ते गावे सर्टिफिकेटच दिल्यासारखं त्याला कोणीही आणलं दारू प्या ते फार अलीकडचा काळ आहे सांभाळण्याचा काळ आहे त्याच्यामध्ये गोंडाच नाव दिलं चिकन म्हणून कोणतं नाव चिकन त्याच्यामध्ये ते मेंढीचं ते शेळीचे नाव काय दिले उत्तमच आहे ताजा तुम्हाला देऊ उघड सगळीकडे चाललेलं आहे अलीकडे म्हटलं कसं दुकान आहे मटण भाकरी बरं आहे आपण वारकरी शिक्षण संस्थेत असल्यामुळे क्षेत्रात असल्यामुळे आपल्याला काहीतरी काय क्षेत्रात आहो ना आपण आणि पुन्हा संस्थेत आहे पहिला आपला कंजरम नव्हे संहिता आपल्या संहितेमध्ये असते ना मांस खाऊ नाही दारू पिऊ नाही का हा विधी एका करता आहे काही लोकांचा पर्याय काढतात बा काय पर्याय कोणता ते म्हणले पहा निषेध तुम्हाला सांगितलेला आहे कोणाला आम्हाला काही नाही आम्हाला जे काय आम्हाला तुम्हाला का निश्चित आहे बा तुम्ही माळकरी आहे आणि तुला काय लायसन्स दिला आहे का शास्त्राचा विधी एका करताय का सर्व करताय माळ असो का त्याचा काही संबंध नाही एक दृष्टांत इथे दिले आहे का येऊन तामस जेवणारा आणि चुम्माची वे बिरा तामस तमागुणी माणसाला हे असे द्रव्य आवडत असतं आणि फळं दुसरा क्षणी नाही त्याचं फळही सुद्धा काय मिळतं त्याचं क्षणी आणखी खरं वाटाचं फळ कालांतराने मिळतं का तेव्हाच मिळतं हे पहा शस्त्र आहे आणि शस्त्रावर तुम्ही असं केलं काय करा कालांतराने जखम होते का लगेच होते आणि त्याचं जखम कालांतराने होत असते का लगेच माणसाला त्या कुद्रव्यापासून आणि होत असते जेव्हाची का अपवित्र आणि श्वेत आहे जेव्हा हे सगळ्या अपवित्र वस्तू आहे या वस्तूला तोंड लावता बरोबर आणि तेव्हाची पापा खाल्ल्यानंतर नाही तोंडाचा स्पर्श होता बरोबर पापाला काय होते सर्वात काय श्वेत आहे याची वस्तू तेव्हाची पापा पात्र झाला काय मग जेवल्यानंतर तो पापाला पात्र होतच होतो पण हाताला स्पर्श करून तोंडात घाले तेव्हाही पापाला काय झाला स्पर्श झाला यावर त्याची जेवी ओझ न म्हणावी आणि पोट भरती जाणावी त्यावेळेला तो जेवण करीत नाही ते जेवण करून नसून पोट भरती जाणावी जणू काही दुःखच काय करतो तो आतमध्ये पोटामध्ये टाकतो यातना ज्याला म्हणतात ना ते नाही कोणी म्हणेल का काय उपयोग बा शिरच्छेदे काय नव्हे आणि आगिरिकता केरावे हे जाणावे काही पावे आणि परिसहा तुझे असे शिरच्छेदे काय नव्हे मला शिरच्छेद झाल्यानंतर काय होत असते हे प्रॅक्टिकल करून पाहायचं असते का नाही म्हणलं शिरच्छेद झाला आपण
शिरच्छेद केल्यानंतर पुन्हा परत येतो का तो? नाही. संपलं की ऐकायचं असते का करायचं असते? ऐकायचं. विषय मारक आहे नाही मला संपल घेऊन पाहतो. विषयाचं कुठंच नाही का खरोखरच विष आहे का किंवा काय आहे? खाल्लं म्हणजे मरतात थोडं. म्हटलं सॅम्पल काय करता? सॅम्पल तो घ्यायला गेला की रामबोला ते दुरूनच जाणायचं असते, करायचं नसते. आगेरी का टाकायचं म्हटलं का आगीमध्ये गेल्यानंतर कशी हे आगीत जाऊन त्याचा प्रॅक्टिकल करायचं असते काय? आगीत गेलेला माणूस पुन्हा परत येत असतो का? संपलं. जाल अग्नीमध्ये भयंकर काय दाग पण आहे का? आणि तिथं नाही का प्रेत कोशामध्ये जुळते. मी याच्यावरून काय सिद्ध आहे? अग्नीमध्ये दाग पण आहे. मनमोळी तामसा अन्ना परिणाम नाही शिणारा. अन्न सांगोचे अर्जुना देवणे म्हणजे अर्जुन या अन्नाचा परिणाम आणि वेगळा काही नाही असं कोण सांगते झाले? परमात्मा कोणाला सांगते झाले? अर्जुनाला. आता यावरी आहाराची फरी आणि यज्ञही अवधारी. आतापर्यंत आम्ही तुम्हाला काय सांगितले? आहाराचे सांगितले नाही का? क्रमाक्रमाने सगळे अगोदर याच्यामध्ये गणपतीच्या रूपकाने आणि श्री गुरुचं काय केलेलं आहे? वर्णन केलं आहे. जया सोडवी तुझी योगनिद्रा तया नमोजी गणेंद्राची. मग श्री गुरुला गणपती केलं आणि गणपती करून त्यांचं सामर्थ्य चांगलं आहे. सगळे त्रिपुरी ह्याच्यामध्ये सगळे हे होते. त्याच्यातून बंदीत पडलेल्या सर्वांना कोणी काढलं मग? अरे गणपतीने काढलं ना. सगळ्या याच्या ब्रह्मा यांना कोणाकडून डांबलं होतं त्या राक्षसाने त्रिपुरामध्ये डांबलेलं आणि त्याच्यातून गणपतीने काढलं. म्हणजे गणपतीच्या स्मरणाने काढलं. कशाने? त्याच्या स्मरणाला महत्त्व आहे ना. लग्नाच्या पूर्वी सुद्धा पत्रिकेवर काय असते? त्या स्मरणामध्ये शक्ती आहे. कशाचं? बोलत नाही ते सांगतात भगवंताचा. आणखी लग्नाचा समारंभ होता होण्याचा. भगवान श्रीकृष्णाच्या लग्नाचा समारंभ. मग मोठ्याचा समारंभ असल्यामुळे आता ती सगळी बारात बी निघाली. म्हणजे काही साधे घोडे आले का ते का टट्टू होते का ते निष्णात घोडे सगळे देव वगैरे अमके तमके. पुढे काही वेळा गेल्यानंतर कोणाच्या रथाचं चाक मोडायचं, कोणाचा घोडा बसून जायचा. ते भगवान मग रागवले बघा. म्हणलं कळतं का तुम्हाला लग्न? म्हणलं महाराज तुमच्यासारख्याचं लग्न आम्ही काय तट्टू घोडे आणले का? म्हणलं नवीन सगळे आहे. रथसुद्धा कसं आहे? गाड्यासुद्धा कसं आहे? अरे मग हे रथाची चाकं आणि कसे काय भांगतात आणि घोडे कसे काय बसतात? चालत नाही. कुठले काही कळत नाही. मग भगवान श्रीकृष्णाने विचारलं. म्हटलं हे पहा तुम्ही आले गणपतीचं पूजनाचं स्मरण करून आले. म्हणलं तुमच्या लग्नाला आल्यानंतर गणपतीला काय मान्य आहे? म्हटलं कोण लागला गणपती? म्हटलं इथंच तुमचं चुकलं. काय चुकलं? अग्रपूजेचा मान कोणाला आहे? म्हणलं काय करा आता? गणपतीची काय करा? पूजा करावी. आणि गणपतीचं पूजा करता स्मरण करता बरोबर बसलेले कुठे धूम पडायला. पहिला मान कोणाला? मग सगळे देवबंदी खाण्यातून काय काय त्याचे वर्णन केलं ज्ञानेश्वर महाराज. वर्णन केलं सेवेला. त्याच्या सगळ्या तो आत्मा ते काय पहिलं रूप कसं आहे ते अलग. देवाच्या बंदी शाण्यातून काय केलंय? आता अध्यात्मात लावायचे. 3 गुणात्मक काय? याला त्रिपुर म्हटलेलं आहे. आणि त्याच्यात आपला आत्मा अडकलेला आहे.
काय ऐकलेलं आहे? आत्मा म्हणतो सद्गुरु स्मरणाने काय होतं, नले के बरोबर उठला शिव कशा के वैसा अध्यात्म राहायचा. वस्तुस्थिती कसं आहे, गणपतीच्या स्मरणाने सगळे देव बंदीखानी होते, ते काय झाले, मुक्त झाले. हे झालं भौतिक. आणि आध्यात्मिक म्हणजे जसं आत्मा 3 गुणात्मक शरीरामध्ये काय झालेलं आहे, मग शरीर हाच किल्ला आहे आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, तो अडकलेला आहे. मग आता ज्ञान काय करते, शरीराचा आणि माझा काही संबंध आहे, हे शरीरातून काय आहे, सुटणे आहे. शरीराचा काही संबंध आहे का, अध्यस्त आहे शरीर आहे. दोरीवरती भाजलेला साप कोणत्या संबंधाने आहे, संयोग संबंधाने आहे का, मग कोणत्या संबंधाने, अध्यस्त संबंध. त्याप्रमाणे आपला आत्मा शरीरामध्ये काय झालेला आहे, शरीर कॅन्सर 3 गुण, सत्वगुण, रजगुण आणि मला गेलं की 14व्या अध्यायामध्ये तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाश सुखसंगेन बध्नाति रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवं तन्निबध्नाति नमस्तज्ञानजं विद्धि मोहनं प्रमादालस्य निद्रावे. हे म्हणतात ना माणसाला 3 गुणाच्या बंधन. काही लिंग स्त्रीन गुणानुतीतो भवती प्रभो हिमाचार कथन चेता. या गुणातून कसं मुक्त व्हायचं, त्याचं तात्पर्य असं तिचं वर्णन केलं. त्याचं तुमचं ते काय नृत्य कला, गणपतीसुद्धा काय होतं, नृत्य करत असतं, त्याची कला होता काय, आणि त्याच्यामध्ये सर्व विश्व काय करते. अशा रीतीने 3 गुणामध्ये. आणि याचं वर्णन आणखी केलेलं आहे काय, इथं नाही का, मनोनी तामाचा अन्न आता यावरी अनाराची अपरी यज्ञही अवधारित. आता यज्ञ असं आता यज्ञ संस्था कमी पडलेले आहे, कोणी काही इतकं यज्ञाकडे काय देत नाही, कारण काय दुष्काळी भाग आहे. पाऊससुद्धा भरपूर कुठं पडतो, नाही तर पूर्वी नदी आटत नसे, उन्हाळ्यात पूर येत असे कधी. पावसाळ्यात त्याच्यामुळे तुझ्या लांब सफलाम कुठं आहे, काय करे, जाऊ दे. बरं झालं गोधन व्हायला लागल्यानंतर नाही का, एखाद्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरी काही असते, काही एक गोशाळा एखादीच असते. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरी काय असायचं, पूर्वीचा सगळा काळ असायचा. त्याच्या कशा करता सगळं यज्ञ करण्याकरता सगळे योग असावे लागत असतात. धनधान्य समृद्धी ऋत्वीज वगैरे या सगळ्या गोष्टी असेल तर यज्ञ होत असे. म्हणून त्या यज्ञात सुद्धा 3 प्रकार केलेले आहे. एक सत्वगुणी यज्ञ, एक आणि तिसरं सत्वगुणी यज्ञ कसा असतो, भगवान म्हणतात अर्जुन आता यावरी आहाराची अपरी आम्ही आहार सांगितले ना, तो कोणतराला यजोही अवधारी त्रिधा. त्याचप्रमाणे आणि त्रिधा असे म्हणजे यज्ञसुद्धा 3 प्रकाराने काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. तरी ते माझी प्रथम सात्विक यज्ञाचे कर्म आणि एक सोमयम शिरोमणी. तरी ती माझी प्रथम. आम्ही तुला सत्वगुणी रजगुणी तमगुणी यज्ञ सांगणार आहोत. अगोदर कोणता यज्ञ सांगू, सत्वगुणी. हा एक सुमहिम शिरोमणी. ऐकण्यामध्ये कोण चतुर आहे, साधा आहे का शिरोमणी आहे. ज्ञानी हा तो शिरोमणी म्हणजे जो का पर्यंत काचा चिंतामणी. शिरोमणी कोणी शिरोमणी होत असते का, त्याची योग्यता पाहिजे. अपलाकांक्षीवीर यज्ञ विधी दृष्टो येई जरे यष्टवमे वेती मनस समाधायचं सात्विक.
अफलाकांक्षी यज्ञ विधिदृष्ट यज्ञ ज्याच्याकडून केला जात असतो तेव्हा त्याची वृत्ती कशी असावी लागते. अफलाकांक्षी कोणत्याही फळाची काय नाही, निष्काम देणे करणं. कोणती अपेक्षा ठेवायची, त्याच्यापासून काही फलाची प्राप्ती झाली पाहिजे. कारण ती बंधनाला काय होते. आणि मी कोणीतरी यज्ञ करणार आहे हा भाव आहे नसावा. कर्तृत्व मत म्हणतात. कोणतं मत? कोणी एक ग्रस्त आपला आणि तो काय करायचा, दान करायचा बा. पण तो खाली पाहून काय करायचा, दान करायचं. लोकांनी विचारलं, म्हणलं हो तुमची कीर्ती आहे दान करण्यामध्ये, आणि तुम्ही खाली पाहून का बरं करता दान. तेवढे नाही का, ज्याचं जसं जसं असेल, कपड्याचं दान, कोणी अन्नाचं दान, कोणी कशाचं दान, सुवर्णदानसुद्धा असे. म्हणलं तुम्ही असे खाली पाहून का बरं दान करता. त्यांनी सांगितलं, म्हटलं लोकांना भ्रम आहे का शेठजीच काय करतो, परोपकार करतो. म्हणलं आम्ही दान करतो याचा अर्थ असा आहे, इकडून येते आणि इकडे काय करतो, तिकडून मधुकरीची भाकरी येते, तीच भाकरी दुसऱ्याला काय करतो देत असतो. आणि विनाकारण मी आणखी त्याला भाकरी दिली याचा अभिमान काय असतो. तो अभिमान जावा म्हणून खाली पाहून काय करतो. जर भगवंताने जर दिलेच नाही, आंब्याला जर फळं झाले तुम्ही काय करणार. खरे उपकार कोणाचे आहे, आंब्याचे उपकार काय, झाडाचे उपकार काय केले पाहिजे. मग झाडालाही फळं कोण आणली, तर शेवटी कोणाचे उपकार मानले पाहिजे. आंब्यामध्ये आंबटपणा जाऊन गोडी कोण भरली, पाईपने गोडी भरली. मग सगळे उपकार कोणाचे आहे शेवटी, नाही का. तुका म्हणे त्याचे नाव आणि करा निरंतर द्यायला पाहिजे. मग पोषणाकरता लागलेल्या ज्या काही वस्तू असतात, केवळ जीव जन्माला घालून अरे त्याला तत्पर करतो का त्याच्याकरता. कोणत्याही माणसाला जेवायला घालायचं असेल तर अगोदर जेवण्याच्या वस्तूची काय करावं लागते, तयार करावं लागते. तर जेवणाचं काय द्यायचं, आमंत्रण द्यायचं. एक ग्रस्त आपला भेटला का म्हणलं काय मग बरेच दिवसापासून सुटले, बरं आहे म्हणायला काय, या की म्हणले उद्या घरी आमच्या घरी जेवण्याकरता. हा बरोबर दुसऱ्या दिवशी जेवण्याकरता. म्हणलं कशा करता आला. अहो तुम्ही सांगितलं ना जेवणाकरता या. मला सांगितलं म्हणजे काही जेवायला आमंत्रण देण्याच्या अगोदर सगळ्या पदार्थाची काय करावं लागते. तसा जीव जन्माला घालायच्या अगोदर त्याच्या पोषणाची काय करावं लागते. एकदम मूल येत असतं का, बाळा दुधा कोण वाढवी श्रीपती. मग ते भाकड बाईला दूध असते का गाईला. मग मूल जन्माला येणार आहे, त्याला दात नाही अजून, ते काय गवत खाणार आहे का. मग परमात्मा काय करतो, बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती वाढवी श्रीपती. ईश्वर काय केला पाहिजे, मानलाच पाहिजे. म्हणून असा असलेला ईश्वर त्याचं चिंतन करणं हे आपलं काय आहे, करेण आठवीसी आणि पोषित हो जेव्हा. सगळी योजना कोणी राबवली सगळी. मग त्याला कशा करता झालं, यज्ञाने त्याची पूजा करत असतात. त्या यज्ञाचे बरेचसे प्रकार आहे. आपण जेवण करतो हे सुद्धा यज्ञच आहे. उदाहरण हे जाणीजे अरे आहुती आहे. ती काय प्राणाला भूक लागली आहे ना, मग आपण काय करतो, हे अन्न या तोंडातून काय करतो, घालतो. त्याच्यामुळे ते अन्न ही आहुती आहे काय. म्हणून हरिसेवनेचे हरिचिंतने अन्न सेवित. भगवंताचं चिंतन करीत अन्नाचा ग्रास काय करावा असा विधी सांगितल्या इथे घेतलेला आहे. अफलाकांक्षी यज्ञ विधिदृष्ट यज्ञ. जो यज्ञ करतो पण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे फलाची इच्छा करीत नाही, अशा माणसाकडून जो यज्ञ केला जातो, बरं सर्व काही आहे विधी नसेल तर
त्या विधीने काय केलं पाहिजे? सेवन केलं. सेवन केलं पाहिजे, नाही का? आपण कुठे जेवायला गेलो तर बरोबर विधी असतो. एकदम लाडू वाढत असते का? अगोदर काय वाढायचं? मीठ वाढायचं, पुढे मग चटणी वाढायची, ती क्रम वाढायचा. मीठ कुठं काय मध्यंतरी वाढत असतं? प्रत्येकाला काय ठरलेलं आहे? विधी ठरलेला आहे. त्या विधीच्या योगाने विधी दृष्टो या युज्यते यष्टवे मे विधी मनस्समाधाय सात्विका. आणि अशा रीतीने यज्ञ जो केला जात असतो समाधानाने, त्याला कोणता यज्ञ म्हणतात? मग सात्विक यज्ञ म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावरती केलेलं आहे. तरी एक प्रिय उत्तम वाचून वाढून येदी काम जैसा का मनोधर्म. पतिव्रतेचा असते ती पतिव्रता बाई आपल्या पतीशिवाय दुसऱ्याच्या इच्छेला आपल्या अंतःकरणामध्ये सारा देत नाही. असा ज्याचा आणखी बाईचा असतो. ऐसा मनोधर्म कोणाचा? सर्व भावे पती ध्यानी म्हणे. तिच्या चित्तामध्ये कोण असते? आणखी बरंचसं वर्णन केलं आहे क्रमाक्रमाने. काय करू बघू सर. ओव्या दिल्या असता परीक्षेचा 16वा अध्याय. बरं, देऊ का तुम्हाला 16 अध्याय? हा. उद्या देऊ का? कुंडली